कशा वाटणार तुम्हाला कोंबडा मासा दोघी भाऊ बहीण कशा बसणं असत पाहू शकत तुम्ही इकडं घ्या. मैंने भी मासा पकड़ा था. डिम टॅण्या बोल बाबा काड्या बाहेर जका गाईज कोणी कोणी तोंडला पाणी म्हणा कमेंट मध्ये सांगी द्या. नमस्कार मंडळी, जय आदिवासी जय खानदेश. तर आज सासरवाडीला यायचं मी आणि आज ना ब्लॉग एकदम खास होणारचं. आज जाहीर आम्ही मासधर आणि मनाबरोबर सर तुम्ही वहिनी पाहू शकत इकडं आणि मना साला त्यांना नाव दादूचं दकी घ्या किती गोड स्माईलचं त्यांनी वाली. आता आपण यायचं रत्नाबाईन आणि त्यासनी घर आणि त्याटे आपण कधी पीठ चोरणार सर मासधरासाठी पीठ ना गोळा बनाना पडी हाय सर रत्नाबाईन त्यासना घर. तर हाय तुम्ही वहिनी आता चोराने जाणार सर ते पीठ जाय पटकन. तर तुम्हाला दखाड पीठ ना गोळा कशा बनाड तुम्हाला कधी तर पाहायला नशी दखा गाईच आम्ही आता डाका टाकानी ही लागेल दखी घ्या हाय बाई कशी चोरी राहिनीसाठी पीठ चापली राहिनीस अवघडी सई बसण्यासाठी गादीवर ही पीठ सापडी घ्या. दखा गाईच आता पीठ सापडी घ्या आपल्याला आणि लवकरच पीठ ना गोळा करणार सर. हां तर आता तुम्ही वहिनीनं पीठ ना गोळा करायला सुरुवात करी दी पाहू शकत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पा. लवकरच आपण मासा धराने जाऊ पुढं आणि तिकून कोण येईल काय माहिती कोणच यावकडी हे बा मला कोणा बघ झोपडीवाला मला कोणा बँकनं मला की लागणं काहीच पीठ तर चोराय घ्यास आता काय सांगा काय माहिती. राम 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 राम. तिकडे वहिनी कटे पाहू शकत तुम्ही तिकडे रत्नाबाईन तेरीत म्हणजे मालकीन येरीत घरनी टिंडिम टॅणाव. तर गाईच पाहू शकत तुम्ही आटे पीठना गोळा तयार होई जायचं. चला गाईच आता मासा धराने जाऊ मासासला म्हणजे गळ काढू आपण आणि सापडणार का भुजी खाऊ आपण. तर गाईच इकडे पाहू शकत आपला गळसोटी घ्याय जायचं. चला मग आपली बरोबर बरीच मंडळी येरीत पाहू शकत तुम्ही रत्नाबाईन ते बी येणार असत का दाखवू शकत तुम्ही. चला मग आता आपण जाऊ धरणकडं कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मासा किती धरत आणि काय तुम्हाला दाखाडत. चला मग नदीला पाणी येईलस मासा धराला जावानास दखा गाईज हाई धरणच यांनी मजार मासा सत इकडं 1000 टन मास भरी पडेल सत या धरण मग. आणि चला आपली मंडळी सर्व रेडी वैरी निस पाहू शकत गळसोटी घिसन बाकीनी मंडळी तिकडे पुढे जाई रे निस धरण एका समोरच गाईज वातावरण पुरा भारीच आटे व्हिडिओ बी बनाडता येते रील बील बनाडणार ती लागाटे खमताना धरण मग. चला मग कुठे अटक नाही यांनी मजा अटकी घ्या. चला गाईज मंडळी पूर्ण ताव मज आहे रे निस मासा धरासाठी दखा किती मोठमोठल्या पाट्या टपगी होणं डायरेक्ट पाहू बरं किती मासा सापडत आपल्याला. बहिण ते पुरं खुश वैरे कशा सांगी रे काय भुजी खावाने घरपर्यंत बी जाऊ द्या बा. इकडे मंडळी पाहू शकत गळ फुल तयारी बसत गळसाठी तयार करणं असत आणि इकडे हा पीठना गोळा पाहू शकत तुम्ही. आमना गोळावाला आज घर नाही सर नाही तर तो बी लागता आणि आता आटे गळसोटी म्हणजे गळ तयार करीत पीठ लायरीत. फायनली आम्ही गळसोटी रेडी होई जायचंय आता आम्ही गोळी लावत आणि माझा वडाचा डायरेक्ट चलो पाहू बरं मासा खावानी ये का नाही ये जर खावानी हो ना म्हणजे तो फसना. तर इकडे पाहू शकत तुम्ही गळसोटी फेकाय जायचं गळ फेकाय जाईल फेकना एक सोटी फेकाय ना आता पाहू बरं कोणीकडं पहिले धराय काहीच मला ना मासा भुजी खाणी बेकार आवडत त्यांच्यासाठी एवढी प्लॅनिंग करायचं आम्ही. गाईज तुम्ही पाहू शकत मंडळी पुरी वाट पायरी नाही सर मासा कव धराय अशा. इकडं पाहू शकत अजून काही मासा ना काही तपास लागी नाही रीत आणि तिकडे बी पाहू शकत अजून तर काय नाही रीत. तर गाईज दका तुम्ही
हो बा देखा 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 एवढा मासा असं गाईज मछली पकडी गाईज तुम्ही पाहू शकत कोंबडा मासा किती मोठा असं. तर मेहनत ना फल भेटी गया आपल्याला. आता मी पण धरसू, मला तर काय धरता येत नाही, म्हणा कधी गळसोटी सुद्धा पकडेल नाही सर. इकडं जुनं खिलाडी सत्तेनीमुळे यासला धरता ये पाहू शकत तुम्ही. इकडं बी जखा गाईज आजू एक पकड ना गाईज आजू एक ये बा ओ बा गाईज दुसरा बडक्या असं कोंबडा सॉरी मला नाव माहिती नाही त्याच ना त्यामुळे मी बडक्या म्हणत त्याच कोंबडा मासा असं. तर मेहनत ना फल दखू शकत गाईज. 2-2 घेत डायरेक्ट 2-2. आता पुन्हा भाऊ जाहिरीत मासा धर आणि मनीकडे गळसोटी द्या. आता तुम्ही पाहू बरं याय कनी मग समजी थोडा मागे सरकी जाऊ द्या पडी ते वळा ना. मासाला समजी घ्या वाटतं आबी मोरे याचं त्यांनी मुळी नाही राहणार सोबत. मैंने भी मासा पकड़ा था. तर गाईज दाखवू शकत तुम्ही तुमनं भाऊ न मासा धरा. गाईज मेहनत ना फल भेटे घ्या पाहू शकत तुम्ही. कोंबडा मासा गाईज ही लागा खावानी. तर गाई 3 मासा तर पकडाय घेसत पाहू बरं आजू टाकेल ताटे गसोट्या आजू किती दरात किती नाही. आणि आता आमला कनी मासा भुजी खाणं असत. मग मंडळी जायरी तिकडं लाकडं घेवा तर लाकडं घेवा जायर नसत. आणि हावगडी पानं काय रे टिम डिम टॅडा वे घ्या. इकडं तर अजून पाहू शकत तुम्ही व्हिडिओ काढाना चालूच. आणि इकडं तुम्ही वहिनी पा कशी तरी बशीत जशा काय सारे सकाळी पासून बशीत आणत. दोघी भाऊ बहीण कशा बस नसत पाहू शकत तुम्ही इकडं. जवळ ती तरांडी हालनी ना मग समजी जावा ना की बुवा मासा खाई रे ना असं पीठ ही गाईच गाईच दरा दरा आहे दरा आहे तरी नाही दर 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 तुम्ही वाहिनीने पण एक मासा धर्या पण तिने अवकड्या गेला पुऱ्या बेकार. दखा गाईज गाईज कशा वाटणार तुम्हाला कोंबडा मासा. तर आज तर पार्टीच होय गी आमनी दादूकडे देऊत आता काढत आता. तर आता 4 मासे पकडाय घेत आपलं आणि आता पार्टी करू आपण. ते पाहू शकत तिकडं लाकडं वडी आणि रे नसत. दखा गाईच मास 4 मास असत यांनी मजार. आपण आता जाऊ तिकडे घी तिकडे आता दोन्ही पेट आडरीत पाहू शकत. डिम टॅण्या बोल काय मनी राहील ना मजारच म्हणे दिद्या. तर मंडळी आता आम्ही जा पेटाडी रे मास बुजाने तर तुम्ही बी खावाला येईल लागा. तर गाईच जाळ पेटाड्या जायचं इकडं आणि पाहू शकत तुम्ही आता जाळ पेटाड्या जाईत आणि इकडं मासा टाकाने तयारी मसत टाका आटे गाईच. तर आता तुम्ही ही लागा मासा खावानी आम्ही तर खाणार असतं. तर आता मासा पलटी करणार सत एक साईड बुजाई गई आता दुसरी कानेवर टाकी रे दुसरी साईडला. वाव किती भारी दकाय रे नसत अशा वाट लगेच काय घ्या खरंच ना. हाऊ गडी पा अरे तुला बी मासा खाना सर. इकडे आज रील स्टार रिअलचं अभि मोरे मासा खावाला दाखवू शकत तुम्ही. आज आम्ही त्यासला मासा भुजी खावाडी रे नसत. हा आता दिसना किती गाईस दाखवू शकत तुम्ही आम्ही आटे मासा भुजी रेनलं तर विमान गया किती जोरात चालना असं किती वर होता गाईस विमान. अजून बुजाईल ना असत मास अजून अर्धा तास लागेल. आता नुसतं सळक करी राहील अजून मासे बुजायला राहील.
बाबा काढ्या बा बाहेर, काढ्या बा बाहेर. बुजायला ना शेवई तरी. ठुन ठुन आज तर पार्टीच भाऊ सासरवाडीला. देखा तुम्ही. तर मंडळी इकडे खावाने सुरात जायचं. पाहू शकत तुम्ही. काय ना मग ठाण्याचं म्हणा. रिक्वेस्ट पाठव ना म्हणा ते कोण. तर गाईज तुम्ही पण ही लागा खावा. आणि जका गाईज कोणी कोणी तोंडला पाणी म्हणा कमेंट मध्ये सांगी द्या. अवघडी पुरा खाय रे ना असं. देखा गाईज. वाव एक नंबर लागणार गाईज. एकच नंबर बुजायचं. आणि इकडे तर खाना चालू कर दे. तर गाईज मामा तेच ना फोन लागणार आमला बलायरीत घर कड पटकशी मासा काय सन पाणा पडे आटून. और का पट पट पूजा. फुका फुका पेटलेच पाहिजे एक फुक मजार. केम कसं काय गुजराती डायरेक्ट गुजराती भाषा ठोकीत काय मग. किती मेहनत करेन असत. आणि अजून इकडं पाहू शकत इकडे किती मास असत 2 अवघडी मास ती पप्पी गिरीत गाईज. तर गाईज फायनली आपलं मास बुजाई जायचं. आता मी जाईल मासं खावानी. आणि आम्ही फोटो काढ राहिला त्या ना मग इकडे तर मासं अर्धा हाणाय जायचं. पाहू शकत प्रबेका खाई रे नसत. दखा गाईज काय सापळा टेलचं तुम ना पुरा खाई जाई. तर मला आता वाव गाईज ही लागा खावा. तर गाईज खाई घेऊ द्या मला पहिले. तर दखा गाईज इकडे तर सर्व खावाय का दोघी मासा खावाय घ्या तरी बी पायच रे. चला मग आता आरू टाटा कर. पाहू शकत भेटूच नेक्स्ट ब्लॉग में. तब तक ब्लॉग में बने रहो. लाइक करो शेयर करो दबा के. चला मग गाईज लाईक सबस्क्राईब ठोकी द्या. ब्लॉग आवड नाही तर लाईक कर द्या आणि शेअर बी कर द्या. चला मग निघत आता आम्ही खानदेश जय आदिवासी.